हाय फ्रेंड, कुकिंग विथ जानकीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक। चला तर मग बघू। इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 2 चमचे बारीक रवा घेतला। आपल्याला याच्यात तेलाचं मोहनही घालून घ्यायचं। त्याच्यासाठी मी गरम करायला 3 चमचे तेल ठेवलं। आता तेही आपण याच्यात घालून घेऊ। थंड होईपर्यंत आपण याला चमच्याने असं हलवून घ्यायचं। नंतर आपण व्यवस्थित आपल्या हाताने याला मळून घ्यायचं। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून याला आपल्याला मळून घ्यायचं व्यवस्थित। एकदम नरम कणिक मळून घ्यायची। मोदक बनवण्यासाठी आपली कणिक तयार आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं साईडला ठेवून देऊ। आपल्याला आता लगेच सारणाची तयारी करायची। आपण इथे सारणाला काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत। आता इथे मी पिठी साखर घेतली आहे 3-4 चमचे। इथे बदामाचे काप घेतले आहे मी थोडे, आणि इथे बारीक रवा घेतला 1.5 चमचा, आणि खोबरं घेतलं किसलेलं। आता आपण कढई गॅसवर ठेवून लगेच खोबरं भाजून घेऊ। थोडंसं तूप घालून खोबरं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं। नंतर आपण एका साईडला ताटामध्ये काढून घेणार आहोत। आपल्याला आता लगेच रवाही भाजून घ्यायचा। रव्याला पण थोडंसं तूप घालून व्यवस्थित भाजून घ्यायचा। नंतर रवाही काढून घ्यायचा ताटामध्ये। नंतर आपण बदामाचे कापही तळून घेणार आहोत। त्याला पण थोडंसं आपल्याला तूप घालून तळून घ्यायचे आणि साईडला काढून घ्यायचं। आता आपलं सारण तयार आहे। थंड होऊ द्यायचं। थंड झालं की आपल्याला त्याला हाताने असं मॅश करून घ्यायचं, व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। थंड झालं की आपण त्याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहे 3 चमचे। आपण आता लगेच ह्या उंड्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। त्याच्यानंतर लगेच आपल्याला मोदक करायला घ्यायचे। आता आपले हे गोळे तयार आहे। आता आपण याची पारी कशी तयार करायची ते बघू शकता तुम्ही। असे गोल गोल करून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि साईडनं असं दाबून घ्यायचं। सगळीकडून असं साईडनं दाबलं की असं वरतीमध्ये दाबून घ्यायचं। आपला मोदक तयार होतो। तुम्ही बघू शकता आपला मोदक किती छान असा तयार झाला। मी जास्त काही मोठे मोदक बनवले नाही, छोटेच बनवले। आपण असे सगळे मोदक असेच तयार करून घेऊ। आता आपण एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं। आता आपलं गरम झालं की नाही तेल आपण चेक करू। गरम झालं आहे। आता आपण याच्यात मोदक सोडून घेऊ। मोदक तळताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा। कमी गॅसवर मोदक तळायचे। गोल्डन कलर झाला मोदकाचा की लगेच आपल्याला साईडला काढून घ्यायचे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।